काउंटडाऊन बिगिन होतोय. सर्वांनी आवाज द्यायचा आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जयघोष झालेला आहे. जयघोषाचे नारे आणि आजच्या सायंकाळची असणार सुपरहिट मॅच. आणि सुरुवात करतोय बॉलिंग मार्क वरती. समीर आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. बॅटिंग साठी दाखल होत आहे ते बॅट्समन अक्षय आणि नॉन स्ट्राईक केनला आहे मनोज. आणि समीर असे तयार. समीर जगताप जोर लावेल आणि काहीने आवाज देखील दिलाय बाप्पांचा. अगदी कोकण फेमस आहे. रत्नागिरीचा हापूस आंबा आणि चिंपळूणचे असतात आपले गणपती बाप्पा. नक्कीच आपण पाहत आहेत कोकण महाराष्ट्राला लाभलेली एक फार मोठी देणगी आहे. पुन्हा एकदा यावेळेचा बॉल. ओहो यावेळेस कॅच ड्रॉप. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. दाखवलं आहे पुन्हा एकदा सीमारेषेचं दर्शन. 4 धावा. अक्षयच्या बॅट मधून हा चौकार आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम या वारजे नगरी मधला पुण्याच्या पुण्यनगरी मधलं हे स्टेडियम आता शेवटच्या मॅचची कहाणी. बॉलला धाडले बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त मॅच. आवाज देखील तुम्ही बघू शकता. वर्ल्ड कपचा आवाज. चांगला बॉल या ठिकाणी आपण पाहत आहे मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल. तर दोन्ही संघ जर पाहिलं गेलं ताकदवान असणार आहेत मित्रांनो. तर यावेळेचा बॉल आपण तिथे पाहत आहे. शतक असणारे बॉल खाली 1 धाव या ठिकाणी जी पाहायला मिळणार आहे. 1 धाव येताना इथे बघायला मिळते आपल्याला. सर्व आपले स्पॉन्सर्स आहेत त्यांचा देखील आम्ही धन्यवाद देतो. ज्यांच्या वतीने आकर्षक ट्रॉफीज आपल्याला मिळालेल्या आहेत त्यांचा या ठिकाणी आपण धन्यवाद देऊयात. या क्रिकेटच्या माध्यमातून नक्कीच आपण बघू शकता खूप सारी मेहनत सर्व आपल्या देणगीदारांची आहे. रवींद्र शिंदे यांच्या वतीने जी ट्रॉफीज मिळालेत आपल्याला त्यांचाही मनापासून धन्यवाद. व्हाईट बॉलचा या ठिकाणी इशारा जो पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक पहिलं 5 ओव्हरची मॅच आपल्याला या ठिकाणी जी बघायला मिळते आहे. धमाकेदार मुकाबला आहे इथे. मॅन इन येल्लो समीर तयार. समीरचा बॉल. चांगला फटका मात्र इथे खेळून काढला. 1 धाव मात्र मिळाली. षटक क्रमांक पहिल्या या ठिकाणी सुरू असणार आहे. धावसंख्या असणार ती बोर्डला. रनसंख्या मात्र बघायला मिळते ती 7 धावा असणार आहेत. 7 धावा स्कोर काढला आहे. षटक क्रमांक पहिलं. लीडिंग एज अँड दॅट्स गॉन. पहिला झटका लागलाय. समीर जगताप परंडा युनिक परंडाचा ब्रँड अँबॅसेडर आहे. आणि बघू शकता ती धार आपल्या बॉलिंगची बघायला मिळाली आणि पहिला धक्का दिलेला आहे. मोठा हादरा लागला. एका बाजूने टीम खेळताना बघायला मिळते ती बॉलिंग करत असताना संघ आहे. एका बाजूनं फणसकोंड आणि मोरगिरी गावठाण बॅटिंग करतीये. हे सर्व दृश्य तुम्हाला दिसत आहे मुंबई क्रिकेटला. खास करून आमचे सर्व कोकणकर रायगड मधले आपले सर्व पोलादपूर मधले सर्व दर्शक आहेत ते जुळलेत. त्यांचं आम्ही करतो स्वागत या युट्यूबच्या माध्यमातून. आता प्रकाश असणार आहे. प्रकाशाला असणार आहे आता मैदानामध्ये. काय कॅमेरा ठिकाणी करताना पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल आहे आणि इथे आणखीन एक झटका लागलाय. मोरगिरी गावठाण संघाला दुसरा हादरा या ठिकाणी लागलेला आहे. गोलंदाजी आपण बघू शकता. थोडा ड्यू फॅक्टर. गोलंदाजाने केलेली कामगिरी लाजवाब मात्र बघायला मिळणार आहे. फणसकोंड संघ चांगल्या प्रकारची बॉलिंग मात्र पेश करत असताना आपण नक्की पाहू शकता. त्यांना स्पीडअप करा. टायमिंगचं लिमिट आहे आपल्याला कारण मगाशी तांत्रिक अडचणीमुळे मॅच थांबली गेली होती. या बॅकफुटला जा चांगला फटका मात्र पॉइंटला खेळून काढलाय. पॉइंटचा फिल्डर बॉलच्या पाठीमागे धावलेला आहे. बॉलला रोखलंय तोपर्यंत घेतलेल्या आहेत त्या धावा. धावसंख्या मात्र वाढतीये. स्कोर मात्र आता बघायला मिळेल. बोर्डला रन संख्या असणार ती 9 धावा. सुंदर असं टेलिकास्ट या ठिकाणी आमचे दोन्ही कॅमेरामॅन
या स्पर्धेचे रील देखील बनवले जात आहेत. हो आणखीन एक बॉलला स्विंग आणि मिस नक्कीच बघायला मिळणार आहे. चक्री आहे आणि पहा ज्या प्रकारे कोकणच्या समुद्र किनारपट्टीवरती सुनामी येतात तशी सुनामी आता इथे आलेली आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा की आपण पाहणार आहोत. धावसंख्या मात्र पुढे सरकते 10 धावा आहेत बोर्डला. फणसकोंड संघ मोरगिरी गावठाण संघ बॅटिंग करत असताना धावसंख्या 10 धावा बोर्डला आहेत. यावेळी पुन्हा एकदा गिरकी घेतली जरूर आहे. मुसंडी देखील मारली तिकडे क्षेत्ररक्षकाने. 1 धावा त्यांना बघायला मिळाली आहे. 11 धावा असे धावपलकामध्ये बॅटिंग साठी आपण बघू शकतो. स्ट्राईकला असणार आहे बॅटर. अमित आहे 29 नंबरचा जर्सी घातलाय. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आहे. कमलेशचा बॉल वन्स अगेन. कमलेशनं हा बॉल जादू आहे. आपण जर कमलेशचा जर बॉलिंगचा जर कोटा पाहिला ना त्याच्याकडे बॉल फिरवण्याची क्षमता चांगल्या प्रकारची जी पाहायला मिळते आहे. कमलेश चांगली बॉलिंग करतायत कमलेश आपल्या संघासाठी. हो यावेळी देखील बॉल अपील झाली आहे तिकडे. अपील फार मोठी होताना देखील बघायला मिळाली आपल्याला. षटकाची होती समाप्ती. कमलेचं एक चांगलं षटक बघायला मिळालं. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 षटकांत धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा. गडी बाद झाले ते 2 बाद 11 धावा मोरगिरी गावठाण संघाच्या मात्र या ठिकाणी बघायला मिळणार आहे तुम्हाला. संघर्ष रुलात आहे लेकिन संघर्ष रडवतो पण इतिहास घडवतो. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता. बिना संघर्ष के कोई महान नहीं होता. जब तक न पड़े हथौड़े की घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. हर्षात आले बॉलिंग मार्क करून षटक क्रमांक 3 ला करतोय सुरुवात. कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी जी पाहायला मिळणार आहे. हर्ष तयार आहे बॉलिंग मार्क वरती. बघायचं या ठिकाणी काय करणार तो हर्ष आपल्या टीम साठी. आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल मात्र तिथे बघायला जरूर मिळालाय. 1 धाव तिथे मात्र पाहायला मिळणार आहे. धावा कराव्या लागतील कारण की मित्रांनो ही मॅच जर पाहिली महत्त्वाची मॅच असणार आहे. जो जिंकेल त्याला मात्र पुढे संधी मिळेल. जो पराभूत होणार आहे मित्रांनो त्याला मात्र एक्झिट घ्यावं लागेल या स्पर्धेमधून. बघायचंय कशा प्रकारची कामगिरी करतात मोरगिरी गावठाण. हो यावेळी देखील बॉल खूपच चांगल्या प्रकारची गोलंदाजी मात्र पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ जर पाहिलं मित्रांनो चिवट आहे गोलंदाजी जर पाहिली आतापर्यंत. फणसकोंड या संघाची धाव्याची कोंडी मात्र त्यांच्या वतीने पाहायला मिळणार आहे. लाजबाब षटक आतापर्यंत जे पाहायला मिळते. धावसंख्या पाहायला मिळाली ती स्कोर काढू असतात त्या धावा 13 धावा असेल बोर्डला. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेगचा बॉल पुल करायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा फटका फसलाय तिकडे. चांगली गोलंदाज करतोय गोलंदाज अप्रतिम हर्ष जगताप. पुणे विभागाची एक चांगली स्पर्धा मात्र सह्याद्री विभाग पुणे सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी जी मात्र इथे पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. हो यावेळी बॉल चांगला आलाय फटका आणि क्षेत्ररक्षक तिकडे आहे तैनात आणि तिसरा झटका लागलेला आहे तो मोरगिरी गावठाण संघाचा. आणखीन एक सितारा इथे शांत करून टाकलेला आहे. पूर्णपणे आपण बघू शकता अप्रतिम गोलंदाजी फणस कोण या संघाची. आपण जर पाहिलं 16 वर्षाचा गोलंदाज आहे. रबर बॉल स्पर्धा गाजवणारा हा गोलंदाज आहे. बेस बॉलर पुरस्कार घेतला होता. रबर बॉल झाली होती स्पर्धा मुंबईमध्ये आणि शिरवणेचा बेस्ट बॉलर आहे. वय वर्ष फक्त 16 वर्षामध्ये आपण जर पाहायला गेलं महाराष्ट्राचे अखंड महाराष्ट्राचे कुलदेवता छत्रपती शिवाजी महाराज नक्की स्वराज्य निर्माण करायची ताकद ठेवली निर्माण केलं. पुन्हा एकदा जबरदस्त प्रहार बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकाची साथ तिथे मिळताना पाहायला मिळाली नाहीये. 1 धाव तिथे जरूर मिळाली. धावसंख्या मात्र पुढे सरकते. स्कोर मात्र पाहायला मिळणार आहे आता बोर्डला 15 धावा असेल धावपलकामध्ये. षटक क्रमांक 3 हर्ष जगताप
बॉलिंग करत असताना बघायचं किती धावा मोरगिरी चा संघ करणार आहे. त्याची संघ देखील चांगली चांगली क्षमता त्यांच्याकडे देखील असणार आहे. हो हो आणखीन एक मिस हिट आहे हा देखील. डॉट बॉल. षटकाची समाप्ती होते. 3 होता केस संपला. धावसंख्या असेल ती बोर्डला. मोरगिरी गावठाण 3 बाद. धावफलक 15 धावा असणार स्कोर काढला. नक्कीच स्पीड अप करायचं आहे. 2 ओव्हर बाकी असणार आहेत आणि 3 ओव्हरला 15 रन जरूर झालेत. अजून वेग वाढवावा लागणार तुम्हाला. बघूयात कारण की रस्ता जर पाहिलं गेलं मंजिल पायगी नक्कीच कसा प्रवास असणार आहे मित्रांनो. आम्हाला तर रेल्वेचा प्रवास खूप आवडतो कोकणाचा. आयुष्य मला सर्वात जास्त आनंद कोकण रेल्वेमधून कोकण पाहणं निसर्ग बघणं. आता 12 बॉल बाकी आहे. त्या 12 बॉलमध्ये काय बॅटिंग होती. ओहो यावेळी देखील बॉल आपण पाहायला मिळेल. समीर आलेला आहे. जसे नंबर 1 मध्ये समीर आपण बघू शकता. चांगली गोलंदाजी मात्र जी समीरची पाहायला मिळणार आहे. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी समीरची जी सुरू आहे. चांगली गोलंदाजी समीरची मात्र. हो आणखीन एक लगातार 2 बॉलवरती आपण जर पाहिलं गेलं समीर जोर लावतो आहे. गो पुन्हा एकदा युनिक परंडाचा ब्रँड अँबेसेडर आहे तो समीर जगताप. आणि पाहू शकता गोलंदाजी लाजवाब बॉलिंग मात्र त्याची पाहायला मिळते. आणखीन एक हाई बॉल. पुन्हा एकदा लगातार 3 बॉल अनप्लेबल आहेत. यू आर द ब्युटी समीर. भवऱ्यासारखे बॉल अगदी गरगर 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 फिरवतोय. लाजवाब गोलंदाजी असणार ती समीरांची. मोठा फटका समोर बॉल आला त्याला पाठवले जाईल लॉंग ऑनला. शतकी लाजवाब आहे. धाव घेण्याची प्रयत्न 1 धाव तिने मिळाली आणि धावसंख्या मात्र असणारी 16 धावा. समीर जर आपण पाहायला गेलं मित्रांनो येल्लो जर्सी मध्ये आज आग ओकणारी बॉलिंग करताना बघायला नक्की मिळतो आहे. आज दिवसभरामध्ये त्याची देखील चांगली बॉलिंग राहिलेली. ज्या प्रकारे त्यांनी समोर दिवस गाजवला आजचा समीर जगतापने खूपच भन्नाट बॉलिंगचं प्रदर्शन मात्र बघायचं. मोरगिरी गावठाणचा संघ कशा प्रकारे कमबॅक करताना बघायला मिळणार आहे. सोबर बॉल होता इकडे. टाळ्यांचा आवाज जरूर झाला पाहिजे समीरच्या बॉलिंगसाठी कारण की ज्या प्रकारे त्याने षटक टाकले फक्त 1 धाव आतापर्यंत आलेली 5 बॉलमध्ये. धावसंख्या 16 धावा झालेल्या आहेत. सध्या चर्चेमध्ये असणारा संघ आहे फणसकोंड. हा संघ आपल्या गोलंदाजीची चर्चा पाठीमागच्या ओव्हरमध्ये ऋषा हर्ष पाहायला मिळाला. याही ओव्हरमध्ये चांगली दर्जेदार बॉलिंग. मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि इथे लावला जोर. फलंदाज होईल बाद. समीर जगताप 6 बॉल टाकले या षटकात. जर पाहिलं गेलं संघाची पूर्णपणे चेन खेचून टाकलेले आहे. 6 बॉल शिल्लक आहेत. लढावत लागणार आहे तुम्हाला मैदानामध्ये. बघूयात आता या ठिकाणी काय घडणार आहे. वन्स अगेन या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये संघर्ष करावं लागणार आहे तुम्हाला कारण आतापर्यंत तुम्ही पाहत आहे का जबरदस्त कामगिरी आपल्या ठिकाणी. शेवटचा षटक आता असणार बघायचं या ठिकाणी काय घडणार आहे. सध्या तरी चर्चेमध्ये आहे. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं गेलं कबरला बॉल खेळून काढलाय. शतक असेल बॉलच्या दिशेने आलेले आहेत. 1 धावा आली. दुसरा रनचा प्रयत्न जरूर केला तिकडे आणि धावा आलेल्या आहेत. 2 धावा येताना धावसंख्या मात्र वाढती येते. 18 धावे होते. स्कोर मात्र आपल्याला बघायला मिळणार आहे. पाहिजे आता कशा प्रकारची आणखी कामगिरी असणार आहे. आज जर पाहिलं मित्रांनो सर्व खेळाडू दूरचा प्रवास करून आलेले आहेत आणि दिवसभर खेळाचा आनंद घेताना नक्कीच आपल्याला दिसत येते. यावेळेचा बॉल कव्हरला क्षेत्ररक्षक आहे आणि झेल निसरला गेला आपण नक्की पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा या ठिकाणी येताना बघायला मिळतात. शेवटचा षटक या ठिकाणी असणार बघायचं किती धावा या ठिकाणी मोरगिरी
संघ या ठिकाणी करणाऱ्या मोरगिरी गावठांचा संघ आपण नक्कीच या ठिकाणी पाहत आहेत. आजच्या दिवसामध्ये शेवटची मॅच छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वारजे पुणे या ठिकाणी सुरू असणारी चॅम्पियन ट्रॉफी ती आहे सह्याद्रीची चॅम्पियन ट्रॉफी. चांगली संकल्पना आपण नक्की बघतायत आणि फार कमी वर्षामध्ये फेमस झाली स्पर्धा. 2 धावा आले, धावसंख्या असेल ती 22 धावा असेल धावफलकामध्ये 22. शेवटचा षटक आपण नक्की पाहता. आतापर्यंत का अतिशय कमालीची गोलंदाजी ठिकाणी जी पाहायला मिळतीये. दमदार गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी. ओ स्लोवर बॉल, कधी ऑफ कटर कधी लेग कटर. सध्या तरी आपण पहा भूलभुलैया बॉलिंग मात्र इथे बघायला मिळणारी आहे ती फणसकोंड या संघाच्या माध्यमातून. लाजवाब गोलंदाजी, कारण की मित्रांनो बराच काळ झाला षटकार आला नाहीये प्रेक्षकांना. पुन्हा एकदा ओहो हा देखील बॉल इन स्विंग, कधी आउट स्विंग टाकलाय कधी इन स्विंग टाकलाय. लाजवाब बॉलिंग मात्र इथे पाहायला मिळाली प्रणय यांच्या वतीनं. फणसकोंड हा संघ आहे, पोलादपूर तालुक्यातील हा संघ आपण नक्की पाहत आहे. सर्व संघ आज 12 संघ या ठिकाणी तुम्हाला खेळताना पाहायला मिळाले. उद्या 2 गट आहेत तुम्हाला खेळताना बघायला मिळणार आहेत. पुल केलाय बॉल. उद्या ठीक 9 वाजता मॅच सुरू होणार आहेत आणि पुन्हा एकदा देखील मारायचा प्रयत्न आपण तिथे बघताय. धावसंख्या मात्र पुढे सरकणार आहे, रन मिळणार आहे, धावा मिळणार आहेत. धावा मिळाल्या शेवटच्या बॉल वरती 2 मिळाल्या आणि धावा झालेल्या त्या पहिल्या डावानंतर 25 धावा झाल्या. 26 धावाचा टार्गेट असणार. एक माफक आव्हान आता असणार, बघायचं सोपं नाहीये कारण मॉइश्चर आहे, हलकासा ड्यू पडलेला आहे आणि तो दिसत जरी नसला तरी थोडासा फरक जाणवेल कारण नाईट क्रिकेट खेळणं एवढं सोपं नाही. ज्या प्रकारे बॉल ट्रॅव्हल देखील जोरदार होत नाहीये, थोडं सावकाश बॉल ट्रॅव्हल होते मैदानामध्ये. कशा प्रकारचा खेळ या ठिकाणी बघायला मिळेल आपण नक्कीच बघतायत. या स्पर्धेसाठी पहिलं प्राइज असणार 51,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आकर्षक चषक, द्वितीय बक्षीस 31,000 रुपयांचं प्राइज आहे आकर्षक चषक. तिसरं पारितोषिक 15,000 रुपयाचं प्राइज आणि आकर्षक चषक आहे. सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी सत्यनिष्ठ सक्षम सहभागी आपले सर्व सितारे आहेत. कमालीचं नियोजन आपण या ठिकाणी नक्कीच पाहत आहेत. या चॅम्पियन ट्रॉफीसाठी आपण जर बघितलं लाईव्ह कव्हरेज केलं जाते ते या स्पर्धेचं अतिशय सुंदर कव्हरेज आपल्याला ते बघायला मिळते. खूप मेहनत घेतली जाते, वेळ वाचवणं बंधनकारक आहे. अमितजी घाडगे, तुकारामजी सावंत, सत्यवान चिकणे, अजितजी बांद्रे, सह्याद्री पुणे विभाग चॅम्पियन ट्रॉफी या ठिकाणी नक्कीच आपल्याला बघायला मिळते आहे आणि नक्कीच आपण पाहतोय आता मॅच देखील आणि प्रेक्षक खरं तर आपल्याशी जुळले गेलेले आपल्याला बघायला मिळणार आहे. ते अभिषेक सागर शिरवले, शुभम शेलार, या ठिकाणी 26 धावाचा या ठिकाणी गरज आहे. पोलादपूर तालुका आणि संपूर्ण पोलादपूर तालुका मर्यादित ही क्रिकेटची स्पर्धा आपण नक्कीच या ठिकाणी पाहत आहेत. नक्कीच बघू शकता आता या ठिकाणी ओपनिंग जोडी देखील तयार आहे आणि वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी करतो स्वागत आणि प्रारंभ होतो एक दमदार अशा मॅचला. दोन्ही संघ या ठिकाणी आपण नक्कीच बघणार आहोत. एक ताकदवान लढाई या ठिकाणी जी पाहायला मिळणार आहे.
ओपनिंग जोडी देखील असणार आहे. समीर आणि कमलेश आलेले असणार आहे. निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारो अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. नक्कीच मैदानामध्ये आपण नक्की पाहत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम मध्ये आम्ही करतो आपलं मनापासून स्वागत आणि या मॅच कडे जाऊयात जिथे 30 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता असणार आहे. डंका शिवछत्रपतींच्या नावाचाच आजही वाजतोय जगती. राखले स्वराज्य आबादित असं एकमेव शिवछत्रपती. आणि जाऊया त्या मॅच कडे. समीर पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मोठा बिगिट केलेला आहे. बॉल तिथे बघायला मिळेल पॉइंटला आणि धावा ते नक्की मिळणार आहे. धावसंख्या मात्र पुढे सरकते. स्कोर मात्र असताना बोर्डला 2 धावे नागस केलं. स्ट्रायकर बॅटर आहे कमलेश. नॉन स्ट्रायकर इनला आहे समीर. आणि बॉलिंग साठी आपण जर पाहिलं गेलं अक्षय आहे. अक्षयला कामगिरी करावी लागेल कारण की दिवाळी ही एकदाच असते. आज ती दिवाळी त्याला साजरी करावी लागेल. हा चांगला बॉल आहे. आम्ही देखील क्षमता दाखवायला आलोय. मात्र या बॅचचा बॉल दिशाहीन बॉल आहे. लेग स्टंप वरून बॉल चाललाय बाहेर. वाईट बॉल. चांगले पंच आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं. दोन्ही पंचांना खूप चांगली कामगिरी या ठिकाणी पंचांची जी राहिली असणार आहे या मॅच मध्ये. रमेश सर आणि रोहित सर यांची सह्याद्री पुणे विभाग दमदार अशी मॅच आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आहे. पुन्हा एकदा बॉलर सज्ज असेल. बॉलिंग मार्क होती. समोर देखील फलंदाज सज्ज आहे. यावेळी मिळाली सफलता. गोल्डन डकला जावं लागणार ते फलंदाजाला आणि बाद होतोय. गोलंदाज चांगली कामगिरी या ठिकाणी करतायत. अक्षयला मिळते सफलता. पहिला धक्का. धावा कमी असल्या तरी आमच्याकडे ताकद आहे आणि ताकद आपल्याला बघायला नक्की मिळते आहे. थंडीचा हा महिना आहे. सध्या थंडी आज जास्त नाही पुण्यात. थोडस वातावरण जर पाहायला गेलं अजून देखील ड्राय आहे. तर बघूया दादा खेळपट्टी ड्राय आहे का खेळपट्टी थोडीशी कूल आहे. त्याच्यावरती फायर कोण करणार आहे. एका बाजूने फणस कोंड दुसऱ्या बाजूने आहे मोरगिरी गावठाण. अक्षय बॉलिंग साठी या ठिकाणी आपण पाहतायत तयार असणार आहे. ओ या बॅचचा बॉल मोठा फटका मारायचा प्रयत्न. संदीपच्या बॅट मधून एक धाव या ठिकाणी बघायला मिळाली असणार आहे. धावसंख्या वाढतीये. धावसंख्या असेल ती 4 धावा. सुरुवातीचे षटक अतिशय महत्त्वाचे असणार. मात्र मैदानामध्ये या स्पर्धेमध्ये ज्याने आजच्या दिवसामध्ये पहिलं अर्धशतक लावलं तो खेळाडू आहे समीर जगताप. अर्धशतक वीर आहे. हाफ सेंचुरी मात्र लावली होती पाठीमागच्या मॅच मध्ये आणि तो फॉर्म कंटिन्यू करायचा प्रयत्न. कव्हरला बॉल. शतशक आहे तिकडे. रन मिळणार 1. धावसंख्या वाढतीये. स्कोर असेल आता बोर्डला 5. मुंबई क्रिकेट खूप चांगला या ठिकाणी कव्हरेज करतं. खूप चांगले सारे प्रत्येक मॅच त्यांनी अपडेट केली आहे. चांगलं दृश्य हेलिकॅम कॅमेरा देखील आपण बघितले सकाळी. कट केला बॉल. हा बॉल देखील चांगला होता आणि फटका देखील खूप चांगला खेळला तिकडे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिथे मात्र तिसऱ्या रनचा प्रयत्न केलेला आहे आणि बघता बघता 3 धावा इथे चोरून काढलेल्या आहेत. 3 धावांची चोरी. सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी. आता आजची सायंकाळची शेवटची मॅच आपल्याला नक्की बघायला मिळतीये. धावसंख्या जर आपण पाहिली बोर्डवरती रनसंख्या असणार ती आता 8 धावा असेल. धावफलकामध्ये समीर जगताप नंबर 1 कॅप्टन आहे आपल्या टीमचा आणि कशा प्रकारची अडचणी कामगिरी करत आहेत. वाईट बॉल वाईट लाईन या ठिकाणी बघायला मिळाले असणार आहे. धावा नाहीयेत त्यामुळे चांगले कंट्रोल तुम्हाला तुमच्या स्विंग मध्ये ठेवावं लागणार आहे. इच्छा विजयाची पाहिजे तुमच्या मनामध्ये. कशा प्रकारची कामगिरी केली जाताना बघायला मिळणार आहे. गोलंदाज सज्ज असेल. हा बॉल चांगला आहे. चांगली लेंथ मात्र पाहायला मिळाली. षटकाची होती समाप्ती
आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या असणार ती 9 धावा, एक गडी बाद. 24 बॉल बाकी आहे मित्रांनो. आणि अजून देखील जर पाहिलं गेलं विजयासाठी 17 धावांची अजून देखील गरज आहे. काय घडणार? सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सह्याद्री पुणे विभाग सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी डे नाईट ओव्हरआर्म स्पर्धा जी आपल्याला इथे बघायला मिळते आहे. आता जाऊया मैदानाकडे. गोलंदाज आलेला आहे अजित. मोरगिरी एक्सप्रेस तयार असेल बॉलिंग मार्क वरती. या वेळेचा बॉल ग्लान्स केलाय. बॉल चाललाय गुदगुद्या करत मैदानाला. नाही थांबणार, नाही झुकणार. बॉलला पाठवणार सीमारेषेच्या बाहेर. फणसकोण या संघ धावफलक वाढते. संघाची धावसंख्या असेल ती आता 13. उरल्या त्या फक्त 13 धावा. आता बॉल बाकी. 23 बॉल 13 धावांची गरज आहे. फटाफट मॅच इथे आपल्याला बघायला मिळते आजच्या दिवसामध्ये. सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी इथे जोमा सुरू असताना रिवाचा फटका आलाय आणि सह्याद्रीचा छावा इथे मारल्या 6 धावा. वॉट अ हिट. षटकार मारलाय आणि वॉट अ हिट. कोण आला रे कोण आला? सह्याद्रीचा ढाण्या वाघ आलाय आणि हा फटका संदीपनं मारलेला आहे. आणि या शॉट जाणला तो खूप प्रॅक्टिस केली आहे संदीपने. आणि मॅच पुणे जर पाहिलं गेलं मोठा फटका मारायचा प्रयत्न. शतशक बॉलच्या खाली आहे. 1 धाव त्या ठिकाणी जी पाहायला मिळणार आहे. 1 धाव आली. धावसंख्या मात्र वाढते. स्कोर मात्र बघायला मिळेल बोर्डला. रन संख्या असेल ती 20. 6 धावांची गरज आहे. एक षटकार फिनिश करेल का समीर का संदीप? कदम ताल केलं. कव्हरला मारला हा फटका. मात्र ते काम केले तमाम. फलंदाज बाद होतोय. आम्ही देखील कच्च्या गुरुचे चेले नाही आहोत. आम्ही देखील लढायला आलोय. फलंदाज जरी आज धोका दिला तरी मात्र गोलंदाजी मात्र चांगली असणार आहे आपण जर पाहिलं गेलं. सहा धावांची गरज आहे. बघायचं आता इथे काय घडणार आहे. जरी घेरती वादळे संकटाची बघायचं आता या काय घडणार आहे. नवीन बॅटर आलाय मैदानामध्ये. जरी घेरती वादळे संकटाची इतश्री कराया पुऱ्या जीवनाची रणी पाडती जे यमाचे ही दान. पहा मैदानामध्ये कशा प्रकारचा खेळ मात्र बघायला मिळणार आहे. 6 धावांची गरज आहे विजयासाठी. कशा प्रकारे या ठिकाणी धावा होणार आहेत. बॉलिंग साठी आले गोलंदाज. बॅटिंग साठी आहे प्रफुल्ल. मोठा फटका यावेळेस. आणखीन एक चालला माघारी. टाटा बाय बाय आणि टेक केअर. वॉट अ बॉलिंग. ग्रेट बॉलिंग. बॅक टू बॅक. धावा नाही येत मात्र लढाईला भाग पडले तिथे गोलंदाजाने. कमालीची बॉलिंग मात्र इथे मोरगिरी गावठाण संघ. भीती जर आली ना, पराभव नेहमी तुमच्या मनात होत असतो. रनात कधी पराभूत होत नाही. मनात झालेला पराभव तुम्हाला रनामध्ये कधी जिंकू देणार नाहीये. तर मग हरायचं नाही कधी. मनाने नेहमी आत्मविश्वासानं राहायचं असतं, वावरायचं असतं. पाहायचं आता नवीन बॅटर आलाय प्रथमेश. गोलंदाज जाऊन हॅट्रिक बॉल. आणि यावेळेस बॉल. वाव, यू आर द ब्युटी. गोलंदाज आहे बॉलिंग मार्क वरती अजित. सरनेम काय? अजित रांगडे. रांगडा गडी आहे. सध्या मूवी आले आहे पुण्यामध्ये. रानटी मूवी ट्रेलर लागले चौकात आणि तशा प्रकारे हा गोलंदाज आहे. धावसंख्या नक्कीच आपल्याला बघायला मिळणार आहे ती अजून 18 बॉल बाकी. 6 धावांची गरज आहे. स्ट्राईकला आलाय आता सँडी खूप डेंजर आहे संदीप.
संदीप जगताप, सँडी जगताप जसं नंबर 99 आपण त्याची पाहत आहेत. अप्रतिम मॅच आपण बघताय. सायंकाळचं सत्र मैदानामध्ये आपल्याला नक्कीच बघायला मिळतं आहे. काय करेल मैदानामध्ये ते मात्र ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. सँडी तयार असणार आहे बॅटिंगसाठी. आपण जर पाहिलं गेलं काय कामगिरी करतोय. कट केला बॉल, कव्हरला मध्ये बॉल नक्की असणार आहे. बॉलवरती अडवला, एक धाव तिथे मात्र पाहायला मिळाली. धावसंख्या वाढतीये, 5 धाव्यांची गरज असणार त्या विजयासाठी. सह्याद्री पुणे विभाग एक चांगली अशी स्पर्धा. खरं तर पोलादपूरचा मानाचा चषक आहे. थाटात दुसरं पर्व शरदजी निगुडचे सर असतील, त्यांच्यामुळे आम्हाला या ठिकाणी संधी जी मिळाली या क्रिकेट स्पर्धेमध्ये जॉईन व्हायची आणि चांगला फिलिंग आला आम्हाला देखील. तुमचं क्रिकेट अनुभवताना खूप जिद्द आहे. क्रिकेट काय आहे मित्रांनो, क्रिकेटवरती प्रेम कसं करावं हे मात्र याच पद्धतीनं मात्र नक्की भरपूर शिकण्यासारखं आहे. पैशासाठी क्रिकेट नाही, क्रिकेटचा खेळ फक्त मैत्रीसाठी स्वार्थासाठी नाही, तर खेळ हा फक्त आनंदासाठी खेळला जातो. ते मात्र दाखवणार एक जिवंत उदाहरण म्हणजे सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी. पुन्हा एकदा रिवर्सचा फटका मारायचा प्रयत्न, मॅच जड केली जाताना बघायला मिळाले. त्या 5 धावा आहेत ना, त्या 5 धावेसाठी तुम्हाला नक्कीच संघर्ष करायला भाग पाडणार आहे. बॉलिंग इथे 4 धावांची गरज आहे. सोपं नाहीये. वाईट बॉल आणि याबरोबर रनआउटची संधी आहे. 3 धावांची गरज. धावा असताना अजून 10 ते 15 धावा असताना मित्रांनो खूप मजा आली असते या मॅच मध्ये. मात्र थोडंसं या ठिकाणी धावांची आवश्यकता आहे, धावांची कमतरता जाणवते या ठिकाणी. बघत त्या ठिकाणी काय घडणार आहे. काही बॉल बाकी आहे. ते गुलाबी थंडीमध्ये सुरू असणारी चॅम्पियन ट्रॉफी या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॉल तयार असेल बॉलिंग मार्कवरती. कशा प्रकारची या ठिकाणी कामगिरी केली जाते. पुन्हा एकदा व्हाईट बॉल, राहिले त्या 2 धावा. मोरगिरी गावठा संघ आता मोठा खतरा वाढलेला आहे आणि हा आवाज तुम्हाला दाखवतो जे हॉर्न वाजतात, जी टाळ्या शिट्ट्यांचे नगारे वाजतायत, ते फणस कोण या संघाला विजयाच्या प्रवेशद्वारापर्यंत घेऊन गेलेला आहे, त्या माइलस्टोन पर्यंत घेऊन झालेले आहेत आणि ती जादूची त्यांना की सापडली आहे. आणि हा सामना झालाय तो टाय, सामना आहे बरोबरीमध्ये. खूपच चांगला संघ या ठिकाणी आपण बघतोय. समीर ज्या प्रकारे जगताप, सँडी जबरदस्त कामगिरी या ठिकाणी आपण त्यांची बघायला नक्की मिळालेली असणार आपल्याला या मॅच मध्ये जर बघितलं असणार आहे. धमाकेदार मॅच इथे आपल्याला जी पाहायला मिळणार. पुन्हा एकदा गोलंदाज जर पाहायला गेला सज्ज असणाऱ्या बॉलिंग मार्क होती. काय असेल कामगिरी इकडे. कव्हरला बॉल आणि यावेळेस आजची सायंकाळ फणस कोणच्या नावावरती विजयी चौका ठोकत ही मॅच केली आपल्या नावावरती आणि मोठा विजय मात्र दाखल केला असणार आहे. अभिनंदन. हार्ड लक टीम. आपला देखील प्रवास खूप चांगला राहिला आणि आपल्याला देखील शुभेच्छा असतील. मात्र या मॅचचा विजय संघ त्याचं अभिनंदन आपण करूया. ज्या प्रकारे खरं तर गोलंदाजी खूप चांगली राहिली या मॅच मध्ये. सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी मध्ये विजय संघाचं अभिनंदन. आणि आजचा दिवस इथेच मात्र या ठिकाणी थांबला जाईल. त्याच्या पूर्वी या मॅचचा सामना ठरलेला आहे. प्लेयर ऑफ द मॅच पुरस्कार जाईल या मॅच कडे आणि तो अवॉर्ड असणार आहे या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. दोन्ही टीम हस्त आंदोलन करतात आणि ही ताकद आहे आपल्या पोलादपूर तालुक्याच्या सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची.